रितेश भाऊंचा कडक धक्का, हो भाऊचा धक्का. त्याचा एक प्रोमो आऊट झाला आहे, लेटेस्ट प्रोमो. आणि त्यामध्ये रितेश भाऊ रुचिताला चांगलंच खडसवताना दिसत आहे. रितेश भाऊ डायरेक्ट बोलले, रुचिता, पोरींना बिना परमिशन हात लावायचा नसतो, याचा अर्थ काय? रुचिता म्हणे तेच की त्यांनी ज्याप्रमाणे अनुश्रीला खेचलं ते बरोबर नव्हतं. म्हणे तुम्ही असं बोललं होता ना की अनुश्रींना समजवण्यापलीकडे गेलेली, समजवण्याच्या लायकीची नाही आहे अनुश्री, तुम्ही असं बोललं होत्या. आणि दुसऱ्या दिवशी अनुश्री एकदम बरोबर झाली अचानक. आणि जो व्यक्ती चांगलं समजवत होता तो चुकीचा झाला. आणि अनुश्री बरोबर झाली. कसं काय झालं हे? सगळ्यात आधी तर हे, आणि नंतर हे विचारलं. आणि म्हणे अशा मुलींना माझ्या भाऊच्या धक्क्यात जागा नाही. मग शिक्षा दिली मे बी रुचिताला, एक तर बाहेर बसण्याची असेल, नाहीतर जेलची असेल. कोणती ना कोणती शिक्षा आपल्याला रुचिताला उद्या बघायला मिळणार आहे. आणि अनुश्रीला पण चांगलंच खडसावलं आहे. अनुश्री, तुम्ही प्राजक्ताला बोलल्या का गाईला घेऊन आली? जा पप्पांना पण घेऊन ये, बाबांना पण म्हणजे बाबांना पण घेऊन ये. तर प्राजक्ताचा भाऊ आला इथे, इकडे बघ, ते बोलले रे ते. आणि अनुश्रीचं तोंड बघण्यालायक होतं. तर असा काहीसा एकदम धमाकेदार प्रोमो आला समोर. तुम्ही नक्की एन्जॉय करा आणि बघा. मी पण झोपते. गुड नाईट. आणि तुम्ही प्रोमो बघा आणि मग झोपा आणि एन्जॉय करा प्रोमो. गुड नाईट, शुभरात्री.